नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात वैराग न्यूज। योग केवळ तंदुरुस्तीचे नाही तर आनंद प्राप्तीचे माध्यम। विनायक देसाई। बातमी आहे वैराग मधून। भारताने जगाला केवळ शून्य नाही दिले तर योगाचे अनमोल धन दिले। योग केवळ तंदुरुस्तीचे नव्हे तर आनंद प्राप्तीचे साधन असल्याचे श्री अंबिका योगाश्रम ठाणेचे संस्थापक अध्यक्ष विनायक देसाई यांनी सांगितले। वैराग तालुका बार्शी येथील योगाश्रम शाखेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। हठयोगी निकम गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांनी भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सणांच्या मागे असणारे शास्त्र उलगडून सांगितले। योग साधकांनी आपली स्वतःची योग जीवन पद्धती बनवावी। अंबिका योगाश्रमाच्या सर्व शाखांमध्ये सर्वसामान्यांसाठी आरोग्याविषयी समस्यावर प्रकल्प राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। अंबिका योगाश्रम वैराग शाखेचे अध्यक्ष दत्तात्रय उंडाळे यांनी शाखेच्या 5 वर्षातील कामाचा आढावा मांडला। यावेळी सोलापूर जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर विलास सरवदे यांनी योग केवळ हिंदू धर्मासाठी नसून मनुष्य धर्मासाठी असल्याचे मत मांडले। धाराशिवचे आयुष अधिकारी डॉक्टर गजानन परळीकर, राज्य योग शिक्षक संघाच्या प्रांजली लागू यांनीही मनोगत व्यक्त केले। शंकर धावारे यांनी आभार मानले तर सुहास ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, डॉक्टर प्रवीण बिरगे, हभप परमेश्वर शिंदे, इंजिनियर धनंजय दळवी, संजय जाधव, किरण प्रजापती आणि योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते।